नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण दिवाळीमध्ये देखील हा भाग या ठिकाणी अपलोड करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम्स तर्फे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. या ठिकाणी माझं नाव दिसतंय. मला 2 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. अनेक वेगवेगळ्या एक्झाम्स मी स्वतः क्वालिफाईड झालेलो आहे. त्यानंतर माझं MBA आणि LLB या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण खास पोलीस भरतीसाठी रिझनिंगचा कोर्स लॉन्च केलेला आहे आणि मागच्या 3 भाग आपण बघितलेलेच आहेत. आज आपला 4था भाग चालू आहे रिझनिंगचा. याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती रिझनिंग पार्ट 4थ्या मध्ये आपल्याला ॲझम्पशनचा भाग बघायचा आहे. ज्या वेळेला ॲझम्पशन हा टॉपिक आपण बघत असतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवावी. ॲझम्पशन्स म्हणजे आपल्याला ते एखादं सेंटेन्स किंवा एखादी माहिती जर आपल्याला समोर दिलेली असेल, त्या माहितीच्या आधारावर आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं असतं. त्या माहितीच्या आधारावर आपल्याला स्वतःच्या मनामध्ये ती गोष्ट निर्माण किंवा समजावायची असते स्वतःच्या मनाला, की या वाक्याचा अर्थ असा असा असेल. अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी उत्तरापर्यंत जाण्यासाठी एखाद्या वाक्याचं गृहीतक आपल्याला मनामध्ये धरावं लागतं. त्यालाच आपण ॲझम्पशन असं म्हणतो. आजच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण ॲझम्पशन पार्ट पहिला आपण बघणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये ॲझम्पशन पार्ट दुसरा आपण या ठिकाणी बघूया. तत्पूर्वी रिझनिंग मध्ये सर्वात महत्वाचं मी जे डेली तुम्हाला सांगतोय, रेलिंग आपल्याला जे काही पोलीसची जी काही आपल्याला एक्झाम होणार आहे त्या पोलीसच्या एक्झामसाठी विद्यार्थी मित्रांनो रिझनिंग हे मी तुम्हाला आउट ऑफ करून सोडेल. आपल्याला आउट ऑफ रिझनिंग या ठिकाणी घ्यायचं आहे आणि माझ्यासोबत डेली तुम्ही क्वेश्चन आन्सर सोडवत चला. जो काही प्रॅक्टिसचा भाग आहे तो प्रॅक्टिसचा भाग आपण या ठिकाणी डेली व्यवस्थित पद्धतीने घेऊयात. एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, ॲझम्पशनचा हा जो भाग आहे हा अतिशय सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे असं आपण धरूयात. सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे ॲझम्पशनचा आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपल्या या ॲझम्पशन मध्ये एक सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला वाक्याच्या ज्या पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी माहित असणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे जो ॲझम्पशन आहे पोलीस भरती रिझनिंग पार्ट 4 याच्यामध्ये काही सूचना सांगितल्यात, त्या सूचना आपण लक्षात घेऊयात. खालील प्रत्येक प्रश्नात एक विधान आणि एक विधान किंवा 2 अशी 2 गृहीतके त्या ठिकाणी दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचंय की पहिलं विधान त्या ठिकाणी बरोबर आहे का, म्हणजे अद्ययावत असेल का. जर दुसरं विधान अद्ययावत असेल तर दुसरा पर्याय आहे या ठिकाणी. तिसरा पर्याय आहे पहिलं आणि दोन्ही विधान त्या ठिकाणी बरोबर असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहिलं आणि दुसरं दोन्ही अद्ययावत नसतील असं विचारलेलं आहे, त्या ठिकाणी ते सांगायचंय. जर पहिलं आणि दोन्ही असे दोन्ही विधान अद्ययावत असतील तर ते तुम्हाला अशा पद्धतीने 5वा पर्याय सांगायचंय. ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न येतील ते ऑप्शन्स आपण त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली घेऊयात. मात्र हा टॉपिक शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो रिझनिंग मध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक ॲझम्पशन समजला जातो. एखाद्या वाक्याच्या पाठीमागचा दडलेला अर्थ नेमका काय तो भाग तुम्हाला या ठिकाणी लक्षात यावा लागतो. ठीक आहे, त्यामुळे दडलेला जो अर्थ आहे एखाद्या वाक्याच्या पाठीमागचा तो दडलेला अर्थ काढा. तो दडलेला अर्थ जर काढला तुम्ही तर डेफिनेटली तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाईल. ओके, त्यामुळे कसल्याही प्रकारचं या ठिकाणी टेन्शन घेऊ नका. मी या ठिकाणी एक्झाम्पल आपण डेफिनेटली सॉल्व्ह करून घेऊयात. आता पहिलं विधान या ठिकाणी आहे आपलं, कपडे स्वच्छ धुण्यासाठी कपडे धुण्याची पावडर वापरावी. बघा काय म्हणले विधान या ठिकाणी, कपडे स्वच्छ धुण्यासाठी कपडे धुण्याची पावडर वापरावी असं विधान या ठिकाणी म्हणलेलं आहे. या विधानामध्ये गृहीतक आहे पहा, गृहीतक सुद्धा दिलेलं आहे. तर या गृहीतकामध्ये काय गृहीतक दिलेलं आहे विधान अजून एकदा आपण वाचूयात. विधान म्हणतं की कपडे स्वच्छ धुण्यासाठी कपडे धुण्याची पावडर वापरावी. आता ज्या वेळेला मी हे विधान वाचतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते की कपड्यावरती जर घाण असेल किंवा डाग असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला पावडर वापरावी लागते, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी गृहीतक काय सांगितलंय, पावडर जास्त फेस निर्माण करते आणि पावडर ग्रीस आणि घाण दूर करण्यास मदत करते. आता ज्या वेळेला हे विधान वाचतो त्यावेळेला पहिलं जे वाक्य आहे या ठिकाणी पावडर जास्त फेस निर्माण करते, याचा आणि याचा या विधानाचा काही संबंध आहे का मला सांगा बरं. इव्हन त्याच्यामध्ये तो वाक्याचा दडलेला अर्थ असा होतो का की पावडर जास्त फेस निर्माण करते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फेस निर्माण करत नाहीत, मात्र काही पावडर अतिशय म्हणजे अगदी टाकल्यानंतर फेस न निर्माण करताही त्या ठिकाणी कपडे स्वच्छ धुतात, बरोबर आहे. लक्षात येतं सर्वांना. मग कपडे स्वच्छ धुण्यासाठी कपडे धुण्याची पावडर वापरावी, बरोबर आहे, असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. त्यामुळं पावडर जास्त फेस निर्माण करते. हा 3 ह्याच्यामध्ये हा जो ऑप्शन आहे या ऑप्शन या ठिकाणी आपण अचूक म्हणजे चूक म्हणू शकतो, बरोबर आहे. मग अचूक ऑप्शन कोणता आहे म्हणजे बरोबर कोणता आहे, तर या ठिकाणी पावडर ग्रीस आणि घाण
म्हणजे हे जे पावडर आहे हे ग्रीस किंवा घाण, आपण ग्रीस म्हणजे तुम्हाला माहिती असेल, आपण एखादा दरवाजा वगैरे ओपन करताना आपल्या शर्टाला, किंवा आपण गाडी चालवत असताना गाडीचा ब्रेक किंवा आपण गाडीचा गिअर असतं त्यावेळेला जर तिथे ऑइलिंग केलं असेल, बरोबर आहे, तर ते जर आपल्या शर्टला लागलं किंवा पॅन्टला लागलं तर ती जी घाण आहे ती घाण आपण कपडे धुण्यासाठी जो काही पावडर वापरतो त्याच्या माध्यमातून ती निघते, असा याचा दडलेला अर्थ होता. आणि त्यामुळे हे दुसरं स्टेटमेंट जे आहे या वाक्याचं, विद्यार्थी मित्रांनो, हे दुसरं स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर येतं सर्वांच्या लक्षात. पहिलं लक्षात आलं, पहिलं विधान आणि हे गृहीतक आहे. ठीक आहे, याच्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा. आता दुसरा क्वेश्चन काय म्हणलाय, येतो का बघा दुसरा क्वेश्चन सर्वांना. काय म्हणलंय रे दुसरा क्वेश्चन बघा. रेल्वे अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना 1,00,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे सरकारने ठरवले आहे. बघा या विधानामध्ये त्यांनी काय सांगितलंय, एक लक्षात घ्या, कधीही ऍझम्पशन वाचत असताना काळजीपूर्वक वाचावेत. प्री रिक्वायरमेंट्स काय आहेत ऍझम्पशन सोडवण्याच्या, तर तुम्हाला ते वाक्य खूप चांगल्या पद्धतीने वाचता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शब्दांचा अर्थ त्या ठिकाणी कळला पाहिजे. बिटवीन द लाईन्स जे आपण म्हणतो ते तुम्हाला त्या ठिकाणी कळलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ त्या ठिकाणी लक्षात आला पाहिजे, वाक्यांचा अर्थ लक्षात आला पाहिजे आणि वाक्य बारकाईनं वाचता आलं पाहिजे. बा ऍझम्पशन्स हा इतका मोठा टॉपिक नाहीये, पण ज्या वेळेला अतिशय कठीण प्रश्न विचारले जातात त्यावेळेला आपल्या लक्षात येते की थोडासा ऍझम्पशन देखील एखादा कठीण भाग असू शकतो. ओके, ठीक आहे. त्यामुळं विधान इथं विचारलेलं आहे. काय विधान विचारलेलं आहे, रेल्वे अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना 1,00,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे सरकारने ठरवले आहे. त्याचं गृहीतक काय, नुकसान भरपाईमुळे होणारा खर्च पेलण्या इतका पैसा सरकारकडे आहे. बरोबर आहे, नुकसान भरपाईमुळे होणारा खर्च पेलण्या इतका पैसा सरकारकडे आहे, हे पहिलं वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य काय म्हणतं, भविष्यात रेल्वे अपघाताच्या घटना कमी होतील. पहिलं आणि दुसरं विधान आहे, बरोबर आहे. नुकसान भरपाईमुळे होणारा खर्च पेलण्या इतका पैसा सरकारकडे आहे आणि भविष्यात रेल्वे अपघाताच्या घटना कमी होतील. पहिला आणि दुसरा दिलेला आहे पा. ओके, तर काय म्हणू आपण या ठिकाणी, नुकसान भरपाईमुळे होणारा खर्च पेलण्या इतका पैसा सरकारकडे आहे. बघा, ज्या वेळेला एका कुटुंबियांना सरकार त्या ठिकाणी नुकसान भरपाई देतं, ते नुकसान भरपाई तेव्हाच देतं ज्यावेळेस सरकारकडे खर्च म्हणजे त्या सरकारकडे नुकसान भरपाईमुळे होणारा जो काही खर्च आहे तेवढी पेलण्याची सरकारकडे त्यांची ती क्षमता आहे, असा गृहीतकाचा अर्थ होतो हा. आणि विधान ज्या वेळेला इथे वाचला आपण की रेल्वे अपघातामध्ये मरण पावलेल्या कुटुंबियांना 1,00,000 रुपये नुकसान भरपाई सरकारने दिली आहे, त्यामुळं पहिलं विधान या ठिकाणी करेक्ट येतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर भविष्यात रेल्वे अपघाताच्या घटना कमी होतील. आता हा विधान भविष्यात रेल्वे अपघाताच्या घटना कमी होतील हे ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते, कारण भविष्यामध्ये अशा काही आपण निधी दिला तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये रेल्वे अपघाताच्या कमी होतील का, असं काही वाटलंय का, तर असा काही याच्यामध्ये मला वाटतं असा अर्थ होणार नाही. एखाद्या वेळेस तुम्ही असा अर्थ शासनाच म्हणजे नागरिकांची रेल्वेमध्ये बसण्यासाठी विश्वासार्हता वाढेल असं देखील आपण म्हणू शकतो. कारण एखादा असा इन्सिडेंट घडलाच, इन्सिडेंट घडत नसतो, मात्र शासन आपल्या सोबत आहे आणि रेल्वेच्या एखाद्या वेळेस ठीक आहे आपण असंही म्हणू शकणार नाही दुर्दैवाने असं विधान करणं असं गृहीतक देखील करणं चुकीचं आहे. पण जर दुर्दैवाने एखादी रेल्वेमध्ये काही वाईट गोष्ट घडली तर त्यावेळेला शासन त्या कुटुंबाच्या किंवा त्या नागरिकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे असं देखील आपण म्हणू शकतो ना, बरोबर आहे, असं देखील आपण म्हणू शकतो. त्यामुळे ते वाक्य देखील बरोबर येतं. मात्र याच्यामध्ये हे दुसरं जे वाक्य आहे ते ऍब्सोल्युटली इनकरेक्ट वाक्य आहे आणि नुकसान भरपाईमुळे होणारा खर्च पेलण्या इतका पैसा सरकारकडे आहे हे ऍब्सोल्युटली वाक्य या ठिकाणी बरोबर येतं. त्यामुळे आपलं पहिलं जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो ते बरोबर आहे आणि दुसरं ऑप्शन त्या ठिकाणी चूक आहे असं देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पहा, ओके. आता विधान तिसरं आहे, पहा काय म्हणले विधान तिसरं, अनेकदा तक्रार करूनही मला 9 महिन्यांपासून दूरध्वनी बिल मिळाले नाही. दूरध्वनी ग्राहकाचे सकाळच्या संपादकांना पत्र. काय म्हणलंय, एक व्यक्ती आहे त्यांनी अनेकदा तक्रार केलेली आहे, त्याच्याकडे 9 महिन्यांपासून जो काही त्यांनी टेलिफोन वापरलेला आहे त्या टेलिफोनचं बिल त्याला मिळालेलं नाहीये. बरोबर आहे. मग दूरध्वनी ग्राहकाचे जो काही ग्राहक आहे त्यांनी सकाळ जे काही न्यूजपेपर आहे त्याला त्या संपादकांना पत्र दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये गृहीतक काय आलेलं आहे, टेलिफोन कंपनीकडून नियमित बिल मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे, हा पहिला ऑप्शन आहे. आणि दुसऱ्यामध्ये सांगितले ग्राहकांची तक्रार
तक्रार सेवेतील त्रुटी दर्शवते जी दूर करण्याची अपेक्षा असते. बरोबर आहे. ग्राहकाची तक्रार सेवेतील त्रुटी दर्शवते जी दूर करण्याची अपेक्षा असते. बरोबर आहे. असा दुसरा ऑप्शन आहे. म्हणजे टेलिफोन कंपनीकडून नियमित बिल मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे. बरोबर आहे. हा डेफिनेटली बरोबर ऑप्शन येतो. बरोबर आहे. कारण त्यावेळेलाच सकाळ म्हणजे मला माझ्या टेलिफोन ऑफिस कडून मी जे काही टेलिफोन वापरतोय त्याचं बिल आलं नाही. हा माझा हक्क आहे, बिल मला रेग्युलरली यावं. म्हणून तर मी सकाळच्या एका संपादकांना ते माझं पत्र दिले ना. म्हणून मला ते पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतं. आता ग्राहकाची तक्रार सेवेतील त्रुटी दर्शवते जी दूर करण्याची अपेक्षा असते. ग्राहकाची तक्रार सेवेतील त्रुटी दर्शवते जी दूर करण्याची अपेक्षा असते. हा देखील मला वाटतं त्या ठिकाणी भाग येतो. पहा, कारण ग्राहकाची जी तक्रार आहे ती सेवेतील त्रुटी दर्शवते. ही जी आहे ती सेवेतील त्रुटी दर्शवते आणि ती काय केली आपल्याला, ती डायरेक्टली सकाळ सारख्या एका चांगल्या वृत्तपत्राला ते त्याच्या संपादकाला ते त्यांनी कळवलेलं आहे. त्यामुळं ती जी त्रुटी आहे ती त्याची सुधारेल आणि त्याच्यामधनं त्याची जी काही अडचण आहे ती दूर केली जाईल असा अपेक्षा त्यामधनं ही जी काही कंप्लेन आहे, ही जी काही तक्रार आहे त्याच्यामधनं ते दर्शवलं जातं असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतो. हाही ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. पहा, बरोबर आहे. हाही ऑप्शन या ठिकाणी आपला बरोबर येत असतो. ओके, लक्षात येतं सर्वांना. चला, आता याच्यानंतर या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय चौथा ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी काय रे, या ठिकाणी चौथा ऑप्शन दिलेला आहे का नाही? चौथा ऑप्शन दिलेला आहे का नाही या ठिकाणी? दुसरा ऑप्शन काय दिलाय? ग्राहकाची तक्रार सेवेतील त्रुटी दर्शवते जी दूर करण्याची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ऍज पर माय नॉलेज हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतात. पहा, ओके, ऍज पर माय नॉलेज हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतात. कारण याचा हा हिडन अर्थ आहे. थोडक्यात कधीही लक्षात घ्या, ऍझम्पशन हा भाग सोडवत असताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे तुम्हाला त्या एखाद्या वाक्याच्या पाठीमागचा हिडन अर्थ शोधावा लागतो. बरोबर आहे. एखाद्या वाक्याच्या पाठीमागचा तुम्हाला हिडन अर्थ शोधावा लागतो आणि ज्या वेळेला तुम्ही तो हिडन अर्थ शोधता तो तुम्हाला डेफिनेटली त्या ठिकाणी त्याचं जे काही हे आहे ते तुम्हाला त्याचं आन्सर फायनली कळून जातं. ओके, त्याचं जे आन्सर आहे ते फायनली तुम्हाला कळून त्या ठिकाणी जातं. ओके, लक्षात आलं सर्वांना? हे दोन्ही क्वेश्चन लक्षात आले. चला, आता याच्यानंतर आपल्याला प्रश्न चौथा विधान करायचंय. XYZ या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेला संप ताबडतोब बंद करावा, अन्यथा व्यवस्थापनाला कारखाना बंद करावा लागेल असे सांगितले. बरोबर आहे. काय म्हणलंय? XYZ या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेला संप ताबडतोब बंद करावा, अन्यथा व्यवस्थापनाला कारखाना बंद करावा लागेल असे सांगितले. तर त्याचं गृहीतक काय येतं बेटा? त्याचं गृहीतक काय येतं सर्वांच्या लक्षात? याचं गृहीतक काय येतं मला सांगा सर्वांनी. ओके, याचं गृहीतक काय येतं का कुणाला? याचं गृहीतक सांगा बरं मला. चला, ओके, चला, ह्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन बघा. XYZ या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेला संप ताबडतोब बंद करावा, अन्यथा व्यवस्थापनाला कारखाना बंद करावा लागेल असे सांगितले. काय येतं याचा आन्सर? गृहीतक काय? कारखाना बंद करण्यात व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय इतर व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय XYZ या प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापनाकडे नाही. अशा धमक्यांमुळे कामगार संघटनांवर थोडा परिणाम होऊ शकतो. काय म्हणलंय? XYZ या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेला संप ताबडतोब बंद करावा, अन्यथा व्यवस्थापनाला कारखाना बंद करावा लागेल असे सांगितले. तर ह्याच्यामध्ये काय बेटा? कारखाना बंद करण्यात व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापनाकडे नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा ऑप्शन बरोबर येतो का? तर मला असं वाटतं ह्याचा हा हिडन अर्थ कधीच होऊ शकत नाही. कारण एखाद्या कंपनीला पर्याय हा कधीच नसतो. पहा, बरोबर आहे.
कारण कामगार आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. तर ह्याच्यामध्ये लिमिटेड म्हणजे ऑप्शन व्यवस्थापनाकडे कामगार संघटनेला संप ताबडतोब बंद करा असं ते सांगतात फक्त, पण ते बंद करू शकते का एखादी कंपनी ते? तर मला वाटतं हे त्याचा अर्थ लिमिटेड, त्याच्याकडे ऑप्शन दुसरा असू शकत नाही असं आपण त्या ठिकाणी सांगितलेलं नाहीये. मग अशा धमक्यांमुळे कामगार संघटनावर थोडा परिणाम होऊ शकतो हे सांगितलेलं आहे या ठिकाणी. अशा धमक्यांमुळे कामगार संघटनावर थोडा परिणाम होऊ शकतो. मग बेटा या ठिकाणी असं येईल का ह्याचा ऑप्शन? हा ऑप्शन येईल का या ठिकाणी? तर मी सांगतो ह्याचा असा देखील आपला ऑप्शन त्या ठिकाणी येणार नाही. पहा, ओके, हा देखील ऑप्शन या ठिकाणी आपला करेक्ट येणार नाही. ओके, अशा धमक्यांमुळे कामगार संघटनावर थोडा परिणाम होऊ शकतो. हा ऑप्शन येईल. पहा, हा ऑप्शन करेक्ट येईल, म्हणजे हा इनकरेक्ट येईल आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो करेक्ट येईल या ठिकाणी. ओके, दुसरा जो ऑप्शन आहे या ठिकाणी आपला ऍझम्पशन मध्ये आपण लक्षात घेऊ शकतो, करेक्ट येईल. आता या ठिकाणी 5वा प्रश्न दिलेला आहे, काय तो बघा. जीवनसत्व ई च्या गोळ्या रक्ताभिसरण सुधारतात ज्यामुळे त्वचा उजाळत असते. काय म्हणलेलं आहे? जीवनसत्व ई च्या गोळ्या रक्ताभिसरण सुधारतात ज्यामुळे तुमची त्वचा उजळते. काय म्हणलं या ठिकाणी? जीवनसत्व ई च्या गोळ्या रक्ताभिसरण सुधारतात ज्यामुळे तुमची त्वचा उजळते. आता ज्या ई च्या गोळ्या आहेत, जीवनसत्व ई च्या गोळ्या, त्याच्यामध्ये तुमची त्वचा सुधारते असं त्यांनी सांगितलेलं आहे. याचे गृहीतके त्यांनी काय दिलेत? लोकांना चमकदार त्वचा आवडते, लोकांना चमकदार त्वचा आवडते. आणि दुसरं काय दिलंय? रक्ताभिसरणाच्या अभावी त्वचा काळवंडते, रक्ताभिसरणाच्या अभावी त्वचा काळवंडते. बरोबर आहे, लोकांना चमकदार त्वचा आवडते आणि रक्ताभिसरणाच्या अभावी त्वचा काळवंडते. आता बघा, रक्ताभिसरण सुधारल्यानंतरच तुमची त्वचा उजळते. जीवनसत्व ई च्या गोळ्या रक्ताभिसरण सुधारते आणि ज्यामुळे तुमची त्वचा उजळते. मग ई च्या गोळ्या का बरं काढल्या? कारण लोकांना चमकदार त्वचा आवडते म्हणूनच त्या ठिकाणी ई च्या गोळ्या काढलेल्या आहेत का नाही. मग हे पण ऑप्शन त्या ठिकाणी मला वाटतं ह्या गृहीतक त्या ठिकाणी बरोबर येईल. आणि रक्ताभिसरणाच्या, कारण एखादी कंपनी एखादी गोळी काढते कारण ती लोकांना आवडते. जर त्या गोळीमुळे लोकांना फायदाच होत नसेल तर कशाला काढेल? रक्तभिसरणाच्या अभावी त्वचा त्या ठिकाणी काळवंडत असते. बरोबर आहे. आणि रक्तभिसरण जर चांगलं झालं तर त्या ठिकाणी डेफिनेटली त्वचा त्या ठिकाणी उजळते. ओके, त्यामुळं जीवनसत्व ई च्या ज्या गोळ्या आहेत त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळं विधान जीवनसत्व ई च्या गोळ्या रक्ताभिसरण सुधारतात ज्यामुळे तुमची त्वचा काळ उजळते, हा ऑप्शन या ठिकाणी, याचे दोन्ही जे गृहीतक आहेत विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही गृहीतके बरोबर येतात. एक लक्षात घ्या, एमपीएससीचा जो काही आपण हा कोर्स, जो काही आपण हा भाग बघतोय, जो ह्याचा कशासाठी केला आपण? पोलीस भरतीच्या रिझनिंग साठी केलेला आहे. आणि अतिशय महत्वाचा भाग आहे. पहा, ऍझम्पशनचे अतिशय सोपे प्रश्न आहेत जे कॉन्स्टेबलच्या जे काही पोलीस भरतीची परीक्षा आहे त्याच्यामध्ये हे विचारलेले जातात. ओके, त्यामुळे हे भाग सातत्यानं मला असं वाटतं तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही. ओके, लक्षात आलं? चला सराव करा. जीवनसत्व ई च्या गोळ्या रक्ताभिसरण सुधारतात ज्यामुळे तुमची त्वचा उजाळते. ओके, हा क्वेश्चन लक्षात आला सर्वांना? लोकांना चमकदार त्वचा आवडते आणि रक्तभिसरणाच्या अभावी त्वचा काळवंडते, असा या ठिकाणी आपल्याला मुद्दा सांगितलेला आहे. ओके, लक्षात येतं सर्वांना? लक्षात येतं? हा मुद्दा सर्वांना लक्षात आला? चला, हे दोन ऑप्शन या ठिकाणी आपले करेक्ट आहेत. पहा, हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी आपले करेक्ट आहेत. ठीक आहे, चला सर, लक्षात आलं. याच्यानंतर काय बेटा? विधान 6वं बघा. मालक जर भविष्य निर्वाह निधीचे पैसे देत नसेल तर तू न्यायालयात का जात नाहीस? ओके, असं कोणीतरी म्हणलेलं आहे. आता पीएफ, प्रोव्हिडंट फंड तुम्हाला माहिती असेल. बरोबर आहे, प्रोव्हिडंट फंड तुम्हाला माहिती असेल. हा जो असतो, हा जो भविष्य निर्वाह निधी असतो हा प्रोव्हिडंट फंड असतो आणि प्रत्येक व्यक्ती आहे त्या प्रत्येक व्यक्तीला तो प्रोव्हिडंट फंड त्या ठिकाणी देणं गरजेचं असतं. मग मालक जर भविष्य निर्वाह निधीचे पैसे देत नसेल तर तू न्यायालयात का जात नाहीस असं विचारलेलं आहे. मग याचे जे ऍझम्पशन्स येतात तर ते काय येत ऍझम्पशन याचे? मालक आणि कर्मचारी यांच्यातील वादाची दखल न्यायालय घेऊ शकते. ओके, मालक आणि कर्मचारी यांच्यातील वादाची दखल न्यायालय घेऊ शकते, असा ऑप्शन आहे पहिला. दुसरा ऑप्शन आहे कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे देणे मालकांना बंधनकारक असते. कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे देणे मालकांना बंधनकारक असते. आता एखाद्या गोष्टीवर न्यायालयात आपण का जात नाहीत? तर
न्यायालयात आपण का जातो, तर ती गोष्ट आपल्यासोबत होणे बंधनकारक असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कुठल्याही मालकाने भविष्य निर्वाह निधी देणे मालकांवर बंधनकारक असते. हा आपला या ठिकाणी बरोबर येतो ऑप्शन. मालक आणि कर्मचारी यांच्यातील वाटाची दखल न्यायालय घेऊ शकते. आता मालक आणि कर्मचारी यांचीच गोष्ट याची दखल न्यायालयात घेऊ शकते, म्हणून तर आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन त्याचा दिलेला आहे. बरोबर आहे. आणि म्हणूनच विधानामध्ये काय सांगितलेलं आहे की मालक जर भविष्य निर्वाह निधी त्या ठिकाणी देत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्टली न्यायालयात जायला का हरकत नाही. असे प्रश्न, आता हेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहेत पहा. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला पोलीस भरती रिझनिंगचा जो पार्ट आहे तो रिझनिंगचा पार्ट आपल्याला करायचा विद्यार्थी मित्रांनो. आणि संपूर्ण रिझनिंग आपल्याला या ठिकाणी युट्यूबवर करून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर माझे युट्यूबचे सगळे लेक्चर्स बघितले त्या ठिकाणी तर डेफिनेटली त्या ठिकाणी आपण, आता सध्या दिवाळी चालू आहे, दिवाळीच्या या सीझन मध्ये देखील आपल्याला जो काही महत्वाचा भाग आहे तो महत्वाचा भाग आपण शिकून घ्यायचा आहे. सरांनी सर समजून सांगतायत तो समजून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक एक गोष्ट या ठिकाणी लेक्चर या ठिकाणी कंप्लीट करून घ्यायचं आहे पहा. ओके, चला 6वं विधान झालं बेटा, समजलं सर्वांना? चला छान, खूप छान. चला पुढे जाऊया, 7वं विधान बघूया. आपल्या देशात किती काळापर्यंत, आपल्या देशात, एक मिनिट मी पाणी घेतो थोडस, आपण आपलं 7वं विधान या ठिकाणी बघूया. काय म्हणतंय 7वं विधान या ठिकाणी बेटा? आपल्या देशात किती काळापर्यंत दुर्दैवी आणि विनाशकारी दहशतवादी कारवाया होत राहतील हे कुणीही सांगू शकणार नाही. काय म्हणलंय बघा त्या ठिकाणी, विधान काय म्हणले बघा. आपल्या देशात किती काळापर्यंत दुर्दैवी आणि विनाशकारी दहशतवादी कारवाया होत राहतील हे कुणीही सांगू शकणार नाही. दहशतवादी कारवाया संपवणे अशक्य आहे आणि दहशतवादी कारवाया रोखण्याचे प्रयत्न चालू आहेत. मग या ठिकाणी म्हणलंय का, मला सांगा बरं, आपल्या दहशतवादी कारवाया संपवणे अशक्य आहे, इथं म्हणलंय का तसं? फक्त किती दिवस चालू राहतील हे कुणीही सांगू शकणार नाही असं म्हणलेलं आहे. म्हणजे कारवाया संपवणे अशक्यच आहे असं काही या ठिकाणी म्हणलंय का? पण दुर्दैवी आणि विनाशकारी दहशतवादी कारवाया होत राहतील हे कुणीही सांगू शकणार नाही. बरोबर आहे. आपल्या देशात किती काळापर्यंत या कारवाया होत राहतील, म्हणजे कुठेतरी संपतील, पण किती दिवस, त्यावेळेस केव्हा त्या दहशतवादी कारवाया होत राहतील हे सांगू शकणार नाही असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे दहशतवादी कारवाया संपवणे अशक्य आहे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, हे विधान विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी डेफिनेटली चुकीचं येणार आहे. ओके, लक्षात येतं सर्वांना? हे विधान त्या ठिकाणी डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो चुकीचं येणार आहे. ओके, चला आता याच्यानंतर दुसरं विधान या ठिकाणी बघूयात. दुसरं विधान बघूयात. दहशतवादी कारवाया रोखण्याचे प्रयत्न चालू आहेत. दहशतवादी कारवाया रोखण्याचे प्रयत्न चालू आहेत. आपल्या देशात किती काळापर्यंत दुर्दैवी आणि विनाशकारी दहशतवादी कारवाया होत राहतील हे कुणीही सांगू शकणार नाही. मी ते दुसरं विधान काय म्हणले? दहशतवादी कारवाया रोखण्याचे प्रयत्न चालू आहेत. ओके, दहशतवादी कारवाया रोखण्याचे प्रयत्न चालू आहेत. हे विधान या ठिकाणी काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? हे विधान सुद्धा या ठिकाणी ऍब्सोल्युटली काय म्हणू आपण, चूक येणार आहे. असं काही सांगितलंय का? ह्याच्यामधनं काही हे होणार आहे का, प्रतीत होणार आहे का त्या ठिकाणी याचा अर्थ? याच्यामधनं काही अर्थ प्रतीत होणार आहे का मला सांगा बरं? तर मी सांगतो ह्याच्यामधनं काही सुद्धा अर्थ हा प्रतीत होणार नाही. बरोबर आहे, याच्यामधनं काही सुद्धा अर्थ प्रतीत होणार नाही. म्हणजे दहशतवादी कारवाया रोखण्याचे हे जे काही प्रयत्न आहेत हे या ठिकाणी, हे ऑप्शन या ठिकाणी चुकीचा येतो आपला. येतं लक्षात सर्वांना? हा ऑप्शन आपला या ठिकाणी चुकीचा येतो. ओके, कळलं सर्वांना? म्हणजे दोन्ही विधाने या ठिकाणी चूक आहेत. हा प्रश्न थोडासा टफ आहे पहा. हा प्रश्न अजून एकदा आपण समजून घेऊया. बघा, प्रश्न मिनिमम जरी एखाद्या सेशन मध्ये आपण सोडवले तरी चालेल, पण अंडरस्टँडिंग, एकूणच पोलीस भरती सारखा जो काही कोर्स आहे त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत, आता दिवाळी नंतर आपल्याकडे ज्या वेळेला थोडाफार कोरोना थांबेल त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली जागा निघणार आहेत. त्याच्यानंतर डेफिनेटली त्या ठिकाणी आपल्याला हे करणार, आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहोत, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून घेणार आहोत. आणि तुमच्याकडे तुम्हाला युट्यूब वरती कम्प्लीट कोर्स मी त्या ठिकाणी देणार आहे. आणि अनअकॅडमी सारखा एक चांगला प्लॅटफॉर्म जर तुमच्यासाठी काम करत असेल, तुम्हाला फ्री लेक्चर्स देत असेल, तर मला असं विद्यार्थी मित्रांनो वाटतं की तुम्ही सर्वांनी हे लेक्चर्स बघायला हवेत. मॅक्झिमम फ्रेंड्सला लेक्चर शेअर करा. आणि येणाऱ्या कुठल्याही, मी म्हणत नाही की हा फक्त तुम्हाला हा रिझनिंगचा भाग आहे, हा सर्वांना लागू असतो. तुम्ही आज आपण या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये तर आउट ऑफ क्वेश्चन आपल्याला घ्यायचेच. आता कुठल्याही पोलीस भरतीमध्ये कसलाही पेपर पडू द्या, प्रत्येक जिल्ह्याचा पेपर असू द्या, जिल्हा वाईज होऊ द्या, विभाग वाईज होऊ द्या, किंवा त्या ठिकाणी कॉमन एक्झाम घेऊ द्या, पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी डेफिनेटली सिलेक्ट व्हायचं आहे. ओके, डेफिनेटली त्या ठिकाणी सिलेक्ट व्हायचं आहे. ओके, लक्षात येतं सर्वांना? त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, हे विधान आहे, याचे हे गृहीतक या ठिकाणी सांगितलेले आहेत. ओके,
आपल्याला दोन्ही याच्यामध्ये सिलेक्ट व्हायचंय आणि आपल्याला या ठिकाणी हे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, चला नेक्स्ट प्रश्न घेऊया. आपल्या लक्षात आलं विधाना म्हणजे शेवटी गृहीतकामध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला त्याच्या पाठीमागचा हिडन अर्थ काय नेमका म्हणतो तो शोधून काढायचा आहे. ओके, नेमका हिडन अर्थ काय आहे तो आपल्याला त्या ठिकाणी नेमका शोधून काढायचा आहे. विधान काय, त्याने ए कंपनीच्या रोख्यांमध्ये हल्लीच केलेली गुंतवणूक हा जुगार आहे. काय म्हणले, त्याने ए कंपनीच्या रोख्यांमध्ये हल्लीच केलेली गुंतवणूक हा जुगार आहे. बरोबर आहे. त्याचे ऍझम्पशन्स काय, त्याचे गृहीतक काय, ए कंपनीच्या रोख्यांमधील गुंतवणुकीमुळे त्याचा वाटा होईल. ए कंपनीच्या रोख्यांमधील गुंतवणुकीमुळे त्याचा वाटा होईल. दुसरं काय म्हणते, ए कंपनीच्या रोख्यांमधील गुंतवणुकीमुळे त्याचा फायदा होईल. ओके, काय म्हणले बघा विधान एक, ए कंपनीच्या रोख्यांमध्ये हल्लीच केलेली गुंतवणूक हा जुगार आहे. आता जुगार हा कधी कधी काय असतो, प्रॉफिट पण असतो आणि लॉस पण असतो. ए कंपनीच्या रोख्यांमध्ये गुंतवणुकीमुळे केला तोटा होईल, मे बी होऊ शकतं. ह्याचा अर्थ बरोबर आहे हा. ए कंपनीच्या रोख्यांमधील गुंतवणुकीमुळे त्याचा फायदा होईल. बघा मी तुम्हाला काय म्हणलं, जुगार ही दोन प्रकारचे असतात, प्रॉफिट पण होऊ शकतो, लॉस पण होऊ शकतो. आता ए कंपनीमध्ये जर एका व्यक्तीने त्या ठिकाणी काहीतरी गुंतवलेलं असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी तोटा पण होऊ शकतो, डेफिनेटली त्या ठिकाणी प्रॉफिट पण होऊ शकतं. त्यामुळं ए आणि ए हे दोन्ही जे ऑप्शन आहेत या ठिकाणी, हे दोन्ही जे गृहीतके आहेत त्या विधानाचे, मला वाटतं हे दोन्ही गृहीतके त्या ठिकाणी बरोबर येतात. एक लक्षात घ्या, रिझनिंग येण्यासाठी सर्वात महत्वाचं आपलं डोकं खूप शांत असणं गरजेचं असतं. पहा, येणाऱ्या तुमची जी काही परीक्षा आहे, पोलीस भरतीचं जे काही होणार आहे पेपर, त्यामध्ये रिझनिंग याच्या बाहेरचं येणार नाही. आपण मागच्या याच्यामध्ये नंबर सिरीज बघितले आहे, कोड लँग्वेज बघितली आहे, आपण अल्फाबेटिकली कोड बघितलेत, नंबर बघितले, स्क्वेअर रूट बघितलेत. एक लक्षात घ्यायचं, आपण आजपर्यंत आयुष्यामध्ये मॅथमॅटिक्स किंवा रिझनिंग हा भाग शिकलेलोच आहोत. मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग हा अतिशय जवळचा भाग आहे. पहा, रिझनिंग मध्ये काय नेमकं खूप सोपा विषय आहे, ह्याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये. ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा भाग बघायचा आहे या ठिकाणी, नेमका काय आहे तो. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा भाग बघायचा, ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बाबा, ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, दोघांचा आपण सांगड कसं घालू शकतो, तर हेच गोष्टी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो करायच्या आहेत. त्यामुळे कसल्याही प्रकारे डोक्यामध्ये काही विचार न आणता 100% फोकस या ठिकाणी ठेवा. हाच परीक्षा नाही तर तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये ह्याच प्रकारचे रिझनिंगचे क्वेश्चन येणार आहेत. ओके, येते सर्वांना लक्षामध्ये, याच प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो रिझनिंगचे क्वेश्चन येणार आहेत. आपण आता या ठिकाणी 9वा क्वेश्चन बघूयात. चला, 9वा क्वेश्चन काय म्हणतो, काही विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात विचलित करीत असल्यामुळे मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांना सावध राहण्यास सांगितले. काय म्हणलंय, काही विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात विचलित करत आहेत. काही विद्यार्थी, ओके, दुसऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात विचलित करत आहेत, म्हणजे काही आगाऊ विद्यार्थी आहेत तिथं आणि ते चांगल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विचलित करत आहेत. बरोबर आहे. असल्यामुळे मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांना सावध राहण्यास सांगितले. मग याचं गृहीतक काय, शिक्षक ही परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळतील आणि खोडकर विद्यार्थ्यांना शोधून काढतील. ऑब्व्हियसली ना, ज्यावेळेस आपले मुख्याध्यापक एखाद्या शिक्षकाला सांगतात की या वर्गातील काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्रास देत आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष ठेवा, आणि ही जर गोष्ट शिक्षकांना आधी कळाली तर डेफिनेटली त्या ठिकाणी खोडकर विद्यार्थी बाजूला निघतील आणि विद्यार्थ्यांना ते शोधू शकतील. त्याच्यानंतर मुख्याध्यापकांच्या निर्णयाचे हुशार व होतकरू विद्यार्थी स्वागत करतील. ऑब्व्हियसली ज्या विद्यार्थ्यांपासून हुशार व काही जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना जर त्रास होत असेल तर डेफिनेटली आपण ते शिक्षक त्या विद्यार्थ्यामध्ये एक त्या प्रिन्सिपल विषयी, मुख्याध्यापकांविषयी आदर निर्माण होईल. बरोबर आहे. आणि ते जे काही मुख्याध्यापकांनी निर्णय घेतला विद्यार्थी मित्रांनो, त्या निर्णय घेतलेल्याचं स्वागत त्या ठिकाणी केलं जाईल. त्यामुळे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतात. लक्षात येतं, हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतात. पहा, ओके, लक्षात येतं सर्वांना काय म्हणतोय ते. खूप छान बेटा, खूप छान. ओके, चला, लक्षात आलं. हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतात. ह्या विधानामध्ये आपण समजून घेतलं. ऍक्च्युली ऍझम्पशन हा टॉपिक एक साधारणतः 2 ते 3 प्रश्न विचारलेले असतात याच्यामध्ये. कशामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये. मात्र इतर पण ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यासाठी देखील उपयोग व्हावा. आपलं टार्गेट आहे रिझनिंग, कसलाही क्वेश्चन आला तर आपल्याला आउट ऑफ तो पेपर जावा. बरोबर आहे. रिझनिंग विषयी कसलाही प्रश्न अडचण येऊ नये, हा माझा एक तळमळीचा शिक्षक म्हणून तुम्हा सर्वांसाठी ती एक काय म्हणतो आपण त्याला, एक तुम्हा सर्वांसाठी ती एक माझी भावना आहे की आपल्या विद्यार्थ्यांना रिझनिंगचा कसलाही प्रश्न त्या ठिकाणी आला तर तुम्हाला तो सोडवता यावा आणि मुळासकट अगदी बेसिक
जे असतं ते बेसिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे. ओके, आता या ठिकाणी 10वा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या. 10वा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या. काय म्हणतो? विधान: यावर्षी पुष्कळ छोटी आणि मोठी दुकाने ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित करण्यासाठी बक्षिसे आणि खरेदीवर सवलत देत आहेत. काय म्हणले? यावर्षी पुष्कळ छोटी आणि मोठी दुकाने ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित करण्यासाठी बक्षिसे आणि खरेदीवर सवलत देत आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये गृहीतक काय? या सर्व दुकानदारांनी भरपूर फायदा कमवला आहे आणि आता तो फायदा ते ग्राहकांबरोबर वाटून घेत आहेत. ओके, त्याच्यानंतर दुसरं काय? बाजारात खूप वस्तू आहेत परंतु खप वाढत नाही, जिथे ग्राहकांना खुश करण्यासाठी काही नाही. बरोबर आहे. काय म्हणलं या ठिकाणी? विधान गृहीतके बघा विधान बघू, आधी विधान वाचूयात आपण. यावर्षी पुष्कळ छोटी आणि मोठी दुकाने ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित करण्यासाठी बक्षिसे आणि खरेदीवर सवलत देत आहेत. आणि गृहीतके काय म्हणतात? या सर्व दुकानदारांनी भरपूर फायदा कमावला आहे आणि तो फायदा ते ग्राहकांबरोबर वाटून घेत आहेत. ओके, तो फायदा ते ग्राहकांबरोबर वाटून घेत आहेत. लक्षात आलं? या सर्व दुकानदारांनी भरपूर फायदा कमवला आहे आणि आता तो ग्राहकांबरोबर वाटून घेत आहेत. ओके, लक्षात आलं? त्याच्यानंतर दुसरं बघा, बाजारात खूप वस्तू आहेत परंतु खप वाढत नाही, तेथे ग्राहकांना खुश करण्यासाठी काही नाही. काय येतं याचं ऑप्शन? आता हे काय? या सर्व दुकानदारांनी भरपूर फायदा कमवला आहे आणि तो आता फायदा ते ग्राहकांबरोबर हे येईल. ह्याचं काही ह्याचा अर्थ होणार आहे का रे? तर मला असं वाटतं ह्याचा काहीच नाही. म्हणजे यावर्षी पुष्कळ छोटी मोठी दुकाने ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित करण्यासाठी बक्षिसे खरेदीवर सवलत देत आहेत. बाजारात खूप वस्तू आहेत परंतु खप वाढत नाही, तिथे ग्राहकांना खुश करण्यासाठी काही नवीन त्या ठिकाणी नाही. मग हे ऑप्शन या ठिकाणी, याचा दुसरा ऑप्शन या ठिकाणी लॉजिक बरोबर येऊ शकतं. माझ्याकडे मी यावर्षी खूप काही कमवलंय म्हणून मी दुसऱ्या वर्षी लोकांना वाटत बसू का? किंवा एखादा दुकानदार ग्राहकांना ते वाटत बसणार आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, असं काहीही नसतं. बरोबर आहे. बाजारामध्ये उलट खप नाहीये, मग लोकांना आकर्षित करून घ्यावं याच्यासाठी काहीतरी बक्षीस आणि खरेदीवर सवलत द्यावी, यामुळे ते सेकंड ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतो. इथे तुम्हाला जर अर्थशास्त्र थोडंफार कळत असेल, लक्षात येतं, या ठिकाणी जर तुम्हाला अर्थशास्त्राचा कॉन्सेप्ट या ठिकाणी जर तुम्हाला कळत असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके, लक्षात येतं सर्वांना? चला, याच्यानंतर हा भाग बघा, हा प्रश्न बघा, प्रश्न 11वा. विधान काय म्हणतंय? प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांना मध्यान्ह भोजन द्या. काय म्हणते? प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांना मध्यान्ह भोजन द्या. मध्यान्ह भोजन द्या. बरोबर आहे. काय म्हणले? प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी. आता प्राथमिक शाळा आहे, त्यांची संख्या वाढवायची आहे, सरळ सरळ कारण म्हणून त्यांना भोजन द्या असं म्हणले. मध्यान्ह भोजन मुलांना शाळेकडे आकर्षित करेल आणि हा या ठिकाणी जेन्युइन रिझन आहे आणि ते करेक्टच आहे पहा. कारण शाळेमध्ये मध्यान्ह भोजन जर दिलं तर विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढेल आणि शाळेमधली संख्या वाढवण्यासाठीच ते द्या असं जर विधानामध्ये सांगितलंय तर शुअरली याचा अर्थ असा असू शकतो ना बेटा, की मध्यान्ह भोजन मुलांना शाळेकडे आकर्षित करेल. कारण असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना भोजन त्या ठिकाणी मिळत नाही आणि त्या ठिकाणी काय म्हणू आपण, की त्या मध्यान्ह भोजनाच्या कारणाने त्या ठिकाणी आकर्षित होऊ शकतील. ज्या मुलांना घरी चांगले जेवण मिळत नाही ते मुले शाळेकडे आकर्षित होतील. असं आहे का कारण? तर विद्यार्थी मित्रांनो, हे शुअर शॉट कारण होणार नाही. त्यामुळे हे विधान आपण चूक म्हणूयात. ज्या मुलांना घरी चांगले जेवण मिळत नाही ते मुले शाळेकडे आकर्षित होतील, असं आहे का बेटा? तर त्या ठिकाणी असं नाहीये. ज्या मुलांना घरी चांगले म्हणजे घरी जेवण चांगलं मिळत असलं तरी काही लोकांना काय वाटतं की आपल्याला शाळेत जेवायला यावं, शाळेतलं जेवण मिळावं, त्यामुळे शाळेत त्या ठिकाणी मध्यान्ह भोजन त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे. आणि या ठिकाणी दुसरं विधान या ठिकाणी आपण म्हणूयात, हे जे दुसरं विधान आहे या ठिकाणी, हे दुसरं विधान या ठिकाणी आपलं चुकीचं आहे. पहिलं विधान या ठिकाणी आपलं बरोबर आहे. ओके, येतं सर्वांच्या लक्षात? चला, या ठिकाणी आता आपला दुसरा भाग 12वा क्वेश्चन बघूया. पावसाळ्यात शहरातील बऱ्याच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी हे नेहमीचे चित्र आहे. काय म्हणले? पावसाळ्यात शहरातील बऱ्याच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी हे नेहमीचे चित्र आहे. बरोबर आहे. हे नेहमीचे चित्र आहे. म्हणजे पावसाळा असेल आणि तिथे वाहतुकीची कोंडी झाली तर हे नेहमीच चित्र आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. बरोबर आहे. हे नेहमीच चित्र आहे. मग गृहीतक काय? रस्ता बांधणीसाठी वापरलेले निकृष्ट साहित्य पावसाळ्यात तग धरू शकत नाही, त्यामुळे रस्त्यावर असंख्य खड्डे पडतात. त्याच्यानंतर दुसरं काय? इतर कोणत्याही मोसमापेक्षा पावसाळ्यात रस्त्यावर जास्त वाहने असतात. बरोबर आहे. इतर कोणत्याही मोसमापेक्षा पावसाळ्यात रस्त्यावर जास्त वाहने असतात. ओके,
लक्षात आलं काय म्हणलंय या ठिकाणी बघा, पावसाळ्यात शहरातील बऱ्याच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी हे नेहमीचे चित्र आहे. बरोबर आहे, पावसाळ्यात शहरातील बऱ्याच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी हे नेहमीचे चित्र आहे. म्हणजे ठीक आहे, तर रस्ता बांधणीसाठी वापरलेले निकृष्ट साहित्य पावसाळ्यात तग धरू शकत नाहीत, त्यामुळे रस्त्यावर असंख्य खड्डे पडतात. हे आहे का त्याचा विधानाचा अर्थ? तर हा विधानाचा अर्थ होऊ शकत नाही. तर इतर कोणत्याही मोसमापेक्षा पावसाळ्यात रस्त्यावर जास्त वाहने असतात, असा अर्थ आहे का याचा? तर ह्याचा पण अर्थ असा होऊ शकत नाही. रस्ता बांधणीसाठी वापरलेले निकृष्ट साहित्य पावसाळ्यात तग धरू शकत नाही आणि त्यामुळे रस्त्यावर असंख्य खड्डे पडतात. पावसाळ्यात शहरातील बऱ्याच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी हे नेहमीचे चित्र आहे. तर ह्याच्यामध्ये बेटा इथे आपल्याला असं सांगितलेलं नाहीये की दोन्ही विधाने या ठिकाणी चूक आहेत. रस्त्यावर खड्डे पडतात असंही सांगितलेलं नाही. कारण काय होतं माहितीये का, पावसाळ्यामध्ये लोकांना थोडासा जाण्यामध्ये त्या ठिकाणी त्रास होतो, त्याच्यामुळे गाडींची स्पीड देखील कमी असते. त्यामुळं हे दोन्ही विधान चूक येऊ शकतात, हे विधान या ठिकाणी बरोबर येऊ शकतं. ओके, पावसाळ्यात शहरातील बऱ्याच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी दिसते एवढंच म्हणलेलं आहे त्या ठिकाणी, म्हणून त्याचे हे आपण अर्थ असे अजम्पशन्स काढू शकत नाही. ओके, त्यामुळे ते दोन्ही विधान या ठिकाणी चूक आहेत. ओके, लक्षात येतं सर्वांना? आता या ठिकाणी आपण बघा, विधान आपल्याला काय बघायचंय? विधान, खासगी मालमत्ता बेकायदा प्रवेश करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. एका जमिनीच्या तुकड्यावरील सूचना. काय म्हणले? खासगी मालमत्ता बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. आता एखादी सपोज माझा फ्लॉट आहे आणि इथं कुणीतरी बेकायदेशीर आलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई जाईल असं जमिनीच्या तुकड्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. ऑब्व्हियसली ना, आपण असतं बघा, हा फ्लॉट याच्या मालकीचा आहे, बरोबर आहे, लिहिलेलं असतं काही. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बेकायदेशीर कोणी गेलं तर तुम्ही काय म्हणतो? आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. मग ते ह्या सेंटेन्स खासगी मालमत्ता आहे बरं का, खासगी मालमत्ता. ह्याचं गृहीतक काय? रस्त्याने जाणारा सूचना वाचून अतिक्रमण करणार नाही. एक्झॅक्टली, हा त्याच्या पाठीमागचा अर्थ असू शकतो बघा. कारण माझा फ्लॉट आहे, हा माझी खासगी मालमत्ता आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला जर ही वाक्य दिसलं की अतिक्रमण कुणी केलं किंवा काहीतरी बेकायदेशीर एंट्री केली तर तिथे एक अतिक्रमण होणार नाही, हा त्याच्या पाठीमागचा छुपा अर्थ आहे. थोडक्यात अझम्पशन म्हणजे काय असतं बेटा? तर थोडक्यात अझम्पशन या गोष्टीचा अर्थ आहे अतिक्रमण, म्हणजे त्याच्या पाठीमागचा हिडन अर्थ. बरोबर आहे, त्याच्या पाठीमागचा हिडन अर्थ. इथे आता दुसरं काय दिले? लोक कायदेशीर कारवाईला घाबरतात. काय म्हणले? लोक कायदेशीर कारवाईला घाबरतात. तर ऑब्व्हियसली ना, लोक कायदेशीर कारवाईला घाबरतात हे विधान देखील या ठिकाणी बरोबर आहे. ओके, कारण लोक कायदेशीर कारवाईला घाबरतात म्हणूनच त्या प्लॉटमध्ये एंट्री करणार नाहीत ना. त्याच्यामुळे हे दोन्ही विधान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बरोबर येतात. अतिशय सोपे प्रश्न आहेत. रिझनिंगचा भाग अतिशय चांगल्या पद्धतीने मी करून घेणार आहे तुमच्याकडून, त्यामुळे कसल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. छानपैकी रिझनिंगचा भाग माझ्याकडून कंप्लीट करून घ्या. मी तुमच्या सोबतच आहे. आपण रिझनिंगचा भाग या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्ही आपण सर्वजण मिळून तो अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कधीही अभ्यास तुम्ही करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे सर कोणते आहेत, चांगले शिकवत आहेत का, आपल्याला रिझनिंग चांगलं समजत आहे का. माझी तुम्हाला तळमळीची विनंती आहे, तुम्हाला रिझनिंग कुठल्याही, आता आपला हा कोर्स ह्याच्यासाठी चालू झालेला आहे, पोलीस भरतीसाठी. तर ह्याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये मागच्या जे काही सेशन घेतलेत, ह्या सेशनमध्ये, येणाऱ्या पुढच्या सेशनमध्ये माझ्या सेशनच्या बाहेरचं पडणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. पडलं तर तुम्ही परत नंतर मला सांगा. ओके, येतं लक्षात? आणि एक्झाम्पल कधी कधी सेम ही होतील पहा, कारण एक्झाम्पल परीक्षेमध्ये लॉजिक खूप महत्वाचं आहे. रिझनिंगचा अर्थच असा होतो की तुम्ही राईट डायरेक्शननं थॉट करता का, राईट डायरेक्शननं तुमचा विचार आहे का, राईट डायरेक्शननं तुमचं लॉजिक त्या ठिकाणी बसतं का, असा थोडक्यात त्या ठिकाणी त्याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो होत असतो. ओके, त्या ठिकाणी असा अर्थ त्या ठिकाणी सरळ सरळ त्याचा अर्थ होत असतो. ओके, त्यामुळं कसल्याही प्रकारे विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका. आपण पुढचा भाग या ठिकाणी सॉल्व्ह करू, पुढचा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करूयात. काय म्हणतो चौथा प्रश्न, चौथा विधान, हे तेमच्या नाही बरं का, तुमच्या आहे. तुमच्या मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आमचे उत्पादन वापरा. हे नैसर्गिक वनस्पतींपासून बनवलेले असून त्याचे कोणतेही अपायकारक परिणाम नाहीत. काय म्हणले? लक्ष द्या रे इथं. तुमच्या मुलाची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आमचे उत्पादन वापरा. हे नैसर्गिक वनस्पतींपासून बनलेले असून त्याचे कोणतेही अपायकारक परिणाम होत नाहीत. एका औषध निर्मिती कंपनीची ही जाहिरात आहे. कंपनीने जाहिरात केली आहे की तुमच्या मुलाची जर स्मरणशक्ती वाढवायची असेल तर आमचं उत्पादन त्या ठिकाणी वापरा. हे नैसर्गिक वनस्पतीपासून बनलेले असून त्याचे कोणतेही अपायकारक परिणाम होणार नाहीत. बरोबर आहे. मग याच्यामध्ये गृहीतक काय?
सर्वसामान्यपणे लोक तेच औषध निवडतात जे उपयोगी असते आणि कोणताही दुष्परिणाम करत नाही. मुलांची स्मरणशक्ती वाढवणे हे अनेक पालकांसाठी महत्वाचे मानले जाते. बघा काय म्हणले, लक्ष ऑब्विसली ना, मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक पालकांसाठी महत्वाचे मानले जाते. बरोबर आहे, हे म्हणूनच त्यांनी जाहिरात मुद्दामूनच ती दिली ना. आणि सामान्यपणे लोक तेच औषध निवडतात जे उपयोगी असते आणि औषध दुष्परिणाम करत नाहीत. म्हणजे या वाक्याचा जर आपण हिडन अर्थ घेतला तर स्मरणशक्ती प्रत्येक पालकाला वाढवावं असं वाटतं. त्याच्यानंतर या वाक्याचा आपण एक्सप्लेनेशन देताना असं पाहतो की याचे आपल्या शरीरावरती इतर दुष्परिणाम कुठले नाहीत, त्यामुळे लोकांना तेच आवडतं ज्याचे दुष्परिणाम नाहीत आणि जे उपयोगी आहे. उपयोगात्मक बाब खूप महत्वाची असते. त्यामुळं या विधानाचे जे पहिला आणि दुसरा जे गृहीतक आहे ते दोन्ही गृहीतक त्या ठिकाणी बरोबर येतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला बरोबर येताना दिसून येईल. ओके, हा दोन्ही बरोबर आपल्याला ऑप्शन या ठिकाणी दिसून येईल. ओके, लक्षात आलं त्या ठिकाणी. चला आता या ठिकाणी 15वं विधान बघा. जर बुद्धिमान असेल तर तो परीक्षेत उत्तीर्ण होईल. काय म्हणले, जर एखादा व्यक्ती बुद्धिमान असेल, जर तो एखादा व्यक्ती बुद्धिमान असेल तर तो परीक्षेत उत्तीर्ण होईल. आता याचे गृहीतक काय, उत्तीर्ण होण्यासाठी त्याने बुद्धिमान असलेच पाहिजे. बरोबर आहे, उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी बुद्धिमान असलेच पाहिजे. तो परीक्षेत उत्तीर्ण होईल, तो परीक्षेत उत्तीर्ण होईल. बुद्धिमान असेल, जर म्हणले बघा, जर आणि तर म्हणजे शेवट असतं. जर बुद्धिमान असेल तर तो परीक्षेत होईल, म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी बुद्धिमान असलेच पाहिजे. हा प्री क्रायटेरिया आहे, जर आणि तर मध्ये असलेच पाहिजे येतं, म्हणजे ऑप्शन बरोबर येतो ना. अरे मला जर पास व्हायचं असेल तर बुद्धिमान असणं आवश्यक आहे. जर बुद्धिमान असेल तरच परीक्षेत पास होईल म्हणले त्यांनी. बरोबर आहे, आणि तो परीक्षेत उत्तीर्ण होईल. आहे का रे, तो परीक्षेत उत्तीर्ण होईल असं काही सांगितले का? जर असेल, बुद्धिमान असेल तर होईल म्हणले. जर त्या ठिकाणी तो वेडा असेल तर तो त्या ठिकाणी नापास होऊ शकतो ना, याची देखील पॉसिबिलिटी आहे. त्यामुळं या विधानाचं, या अझम्पशनचा अर्थ फक्त पहिला येतो. कळलं का रे, कुणाला कळलं का, काही डिफिकल्ट गेलं का? अजून एकदा सांगतो, चला अजून एकदा सांगतो. ओके, काय म्हणलंय विधान बघा. जर तो बुद्धिमान असेल तर तो परीक्षेत उत्तीर्ण होईल. बरोबर आहे, जर तो बुद्धिमान असेल तर तो त्या ठिकाणी परीक्षेत उत्तीर्ण होईल. आणि या ठिकाणी गृहीतक काय म्हणले, उत्तीर्ण होण्यासाठी त्याने बुद्धिमान असलेच पाहिजे. बरोबर आहे, उत्तीर्ण होण्यासाठी त्याने बुद्धिमान असलेच पाहिजे आणि तो परीक्षेत उत्तीर्ण होईल. ओके, बरोबर आहे, उत्तीर्ण होण्यासाठी त्याने बुद्धिमान असलेच पाहिजे आणि तो परीक्षेत उत्तीर्ण होईल. ओके, लक्षात येतं. हे विधान या ठिकाणी, दोन्ही विधान या ठिकाणी हे आहेत. उत्तीर्ण होण्यासाठी त्याने बुद्धिमान असलेच पाहिजे आणि तो परीक्षेत उत्तीर्ण होईल. हे विधान दोन्ही काय होतात बेटा, या ठिकाणी लागू होतात याला. ओके, याला लागू होतात हे विधान. ओके, लक्षात येतं सर्वांना. चला, खूप छान बेटा, खूप छान, खूप छान. ठीक आहे, लक्षात येतं. कधी एक लक्षात घ्या, आपल्याला परीक्षेमध्ये हे विधान करत असताना, अभ्यास करत असताना ही गोष्ट समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. ही गोष्ट ही समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. पहा, ओके, ही गोष्ट समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. चला 16वं विधान बघा. नेल्सन मंडेला 27 वर्षाच्या कारावासानंतर राष्ट्रपती बनले. नेल्सन मंडेला या 27 वर्षाच्या कारावासानंतर राष्ट्रपती बनले. मग काय म्हणले त्याचं गृहीतक, 27 वर्ष कारावासात राहिलेली व्यक्ती राष्ट्रपती बनते, असा आहे का त्याचा अर्थ? असं काहीही नाहीये त्याचं. 27 नाही, कुणी कारावासात राहिलं नाही तरी पण ते बनतं. राष्ट्रपती बनण्यासाठी कारावासच पात्रता आहे असं आहे का? ते सुद्धा नाहीये. अतिशय दुसरा ऑप्शन तर या ठिकाणी हसण्याचाच आहे बा. म्हणजे राष्ट्रपती बनण्यासाठी कारावास पात्रता आहे, ऑप्शन चुकीचा आहे. आणि 27 वर्ष कारावासात राहिलेली व्यक्तीच त्या ठिकाणी राष्ट्रपती बनते, हेही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. ओके, हाही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे पहिला आणि दुसरा ऑप्शन या ठिकाणी आपला बरोबर येतो. पहा, पहिला आणि दुसरा ऑप्शन या ठिकाणी आपला बरोबर येतो. ओके, लक्षात आलं सर्वांना, लक्षात आलं सर्वांना. खूप छान, खूप छान. चला, खूप छान. या ठिकाणी हा ऑप्शन तुम्हाला लक्षात आला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन? मी पाणी घेतो थोडस विद्यार्थी मित्रांनो. चला, कारण लेक्चर शिकवत असताना कंटिन्यू तुम्हाला शिकवणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी 17वा क्वेश्चन बघा. काय म्हणलंय, जर अभियंता बनणे सोपे असेल तर मला अभियंता बनायचे नाही. बरोबर आहे, म्हणजे काय म्हणलो तो, जर अभियंता बनणे सोपे असेल तर मला बनायचं, म्हणजे या व्यक्तीला सोपं काहीच करायचं नाही, मला कठीण गोष्ट मिळवायला आवडते, असा याचा अर्थ होतो. म्हणजे दुसरा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आणि व्यावसायिक होण्यासाठी व्यक्ती महत्वाकांक्षी हवी, असं काही पण सांगितलं नाही त्या ठिकाणी. बरोबर आहे, असं काही पण सांगितलेलं नाहीये. म्हणजे या अझम्पशन, याच्यामध्ये हा अझम्पशन फॉलो होत नाही. या
विधानाला केवळ दुसरं जे गृहीतक आहे ते त्या ठिकाणी फॉलो होतं. मला काय म्हणायचंय की विधान वाचल्यानंतर नेमकं याला दोन्ही विधान या ठिकाणी कळणं गरजेचं आहे पहा, म्हणजे याचे अर्थ या ठिकाणी कळणं गरजेचं आहे. ओके, लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो? अतिशय सोपा भाग आहे, खूप छान पद्धतीने मी शिकवतोय, तर तुम्हाला यासाठी अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. विधान लक्षात आलं, या ठिकाणी दोन्ही ऑप्शन लक्षात आले, चला एक्सप्लेनेशन पण लक्षात आलं. चला सर 18व सांगा सर. विधान काय? दूरदर्शनच्या करमणूक मूल्यांव्यतिरिक्त त्याचे शैक्षणिक महत्व दुर्लक्षित करता येणार नाही. काय म्हणले? दूरदर्शनच्या करमणूक मूल्याव्यतिरिक्त त्याचे शैक्षणिक महत्व दुर्लक्षित करता येणार नाही. म्हणजे काही लोक दूरदर्शनकडे फक्त करमणुकीचे साधन म्हणून बघतात आणि दूरदर्शनचे शैक्षणिक दृष्ट्या महत्व अजून लोकांच्या व्यवस्थितपणे लक्षात आले नाही. बघा काय म्हणले? दूरदर्शनच्या करमणूक मूल्याव्यतिरिक्त त्याचे शैक्षणिक महत्व दुर्लक्षित करता येणार नाही. म्हणजे दुर्लक्षित करता येणार का बरं दुर्लक्षित करता येणार नाही? तर असे काही समाजात लोक आहेत ज्यांना असं वाटतं हे फक्त करमणुकीचं साधन आहे, म्हणजे पहिला ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतो. आणि दूरदर्शनचे शैक्षणिक दृष्ट्या महत्व अजून लोकांच्या व्यवस्थितपणे लक्षात आले नाही, हे या ठिकाणी काय म्हणू आपण, या ठिकाणी हे विधान या ठिकाणी हे आहे, बरोबर आहे. बरोबर आहे, येतं लक्षात? हे विधान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणू, हे विधान या ठिकाणी आपलं बरोबर आहे. ओके, लक्षात येतं? चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय म्हणतो रे नेक्स्ट क्वेश्चन? 19व विधान काय म्हणते? शुक्रवारी काकांच्या दिल्लीतील घरी असलेल्या कार्यक्रमासाठी कार्तिक मंगळवारी रेल्वेने निघाला. हे काय म्हणले या ठिकाणी? बघा काय म्हणले? शुक्रवारी काकांच्या दिल्लीतील घरी असलेल्या कार्यक्रमासाठी कार्तिक मंगळवारी रेल्वेने दिल्लीला निघाला. गृहीतक काय म्हणले? कार्तिक दिल्लीला बुधवारी पोहोचेल. काय म्हणले? कार्तिक दिल्लीला बुधवारी पोहोचेल. ओके, हा पहिला दिलेला आहे. दुसरं काय दिलंय? कार्तिक शुक्रवार पूर्वी दिल्लीला पोहोचेल. ओके, म्हणजे शुक्रवार काकांच्या घरी त्याला कार्यक्रमाला जायचा तो त्याच्या आधी पोहोचेल ना, म्हणजे दुसरं विधान या ठिकाणी बरोबर आहे, पहिलं विधान या ठिकाणी बरोबर नाहीये. ओके, लक्षात येतं का मी काय म्हणतो ते? अतिशय सोपा भाग घेतलेला आहे पहा, काही सुद्धा डिफिकल्ट या भागामध्ये तुम्हाला सांगितलेलं नाहीये, काही सुद्धा या ठिकाणी डिफिकल्ट या भागामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं नाहीये. ओके, एक लक्षात घ्या, रिझनिंगचा कोर्स मी तुम्हाला रोजचे 20, 25, 30 प्रश्न एक्सप्लेनेशन सांगतोय, सोडून घेतोय. माझ्यासोबत बसा, लॉजिक लावायला शिका. रिझनिंगचा भाग अतिशय सोपा आहे. तुमच्या एक्झाम मध्ये एकही मागचे सगळे भाग बघा, हे सेशन बघा, पुढचे सेशन बघा, कुठलेही सेशन बघितलं तर तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल असं सांगितलेलं आहे. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एक्झाम क्रॅक करायचे, आपलं टार्गेट आहे एक्झाम क्रॅक करणं. आपण एक्झाम क्रॅक करूयात, मिळून अभ्यास करूयात आणि पुढे जाऊयात. ओके, लक्षात येतं सर्वांना? शेवटचा क्वेश्चन बघा या ठिकाणी. शहरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकांना डास प्रतिबंधक मलम लावण्याचा किंवा मच्छरदाणी वापरण्याचा सल्ला दिला. खूप लोक मलेरियाने त्रस्त झालेले आहेत. क्वेश्चन खूप छान आहे बघा. काय म्हणतो गृहीतक? स्थानिय लोकांकडे मलम किंवा मच्छरदाणी घेण्यासाठी पुरेसा पैसा आहे. इतर अनेक महत्वाच्या गरजा असल्यामुळे लोक या सूचनेकडे दुर्लक्ष करतील आणि डासांचे चावणे सहन करतील. बरोबर आहे. काय म्हणले? स्थानिय लोकांकडे मलम किंवा मच्छरदाणी घेण्यासाठी पुरेसा पैसा आहे. हा अर्थ होतोच. इतर लोकांकडे महत्वाच्या गरजा असल्यामुळे लोक या सूचनेकडे दुर्लक्ष करतील आणि डासांचे चावणे सहन करतील. हे आहे का? हा या ठिकाणी मला असं वाटतं या ठिकाणी चुकीचं आहे. याच्यामध्ये हा विधान काढू शकत नाही. या ठिकाणी स्थानिक लोकांकडे मलम व त्या ठिकाणी मच्छरदाणी घेण्याचा पुरेसा पैसा आहे म्हणून त्यांनी सांगितलं असेल. मला असं वाटतं हा विधान या ठिकाणी बरोबर येतं, फक्त म्हणजे अविधान या ठिकाणी आपण बरोबर म्हणूया. आता 21वा प्रश्न बघा. अनेक इतिहासकारांनी सत्याचा विपर्यास करून फायद्यापेक्षा नुकसानच केले आहे. इतिहासकारांनी सांगितलेल्या गोष्टींवर लोक विश्वास ठेवतात. बरोबर आहे. हे अगदी विधान या ठिकाणी आपण काय म्हणू, बरोबर आहे का? तर चुकीचं आहे. म्हणजे विपर्यास केलाय, म्हणजे अनेक लोक त्या ठिकाणी विश्वास देखील, म्हणजे अनेक गोष्टीवर विश्वास ठेवतात का? सांगितलेल्या गोष्टीवर अविश्वास देखील ठेवतात, म्हणजे हे चुकीचं आहे. इतिहासकार क्वचितच काळजीपूर्वक सत्यकथन करतात. हेही वाक्य या ठिकाणी सत्यकथन करतात, म्हणजे हे या ठिकाणी क्वचितच काळजीपूर्वक सत्यविधान, हे वाक्य बरोबर येतं पहा. दुसरं वाक्य, कारण फायद्यापेक्षा नुकसानच केलेलं आहे आणि सत्याचा विपर्यास केलाय, यामुळे दुसरं विधान या ठिकाणी आपलं करेक्ट येतं. बरोबर आहे. दुसरं विधान या ठिकाणी आपलं करेक्ट येतं. विद्यार्थी मित्रांनो, खूप छान लेक्चरला साथ दिलात, खूप छान लेक्चर बघितलात. आपण येणारं जे सेशन आहे ते येणारं सेशन आपण थांबूयात, येणारं सेशन नंतर घेऊयात. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. छान अभ्यास करा. हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. ओके, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच. चला आपण या ठिकाणी थांबूयात आता.